नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आज आपण आलेलो आहे बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार तालुक्यामध्ये तागडगाव या ठिकाणी. आपले शेतकरी मित्र आहे डोंगरे फॅमिली. त्यांच्या शेतामध्ये आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिलते आणि त्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून कशा पद्धतीने रिझल्ट आले आहे आपण त्या फॅमिलीकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. प्रथम शेतकरी बांधवांसाठी तुमची ओळख करून द्या. नाव तुमचं? मनीषा बाजीराव डोंगरे. राहणार आम्हाला असं सहज गेल्यावर तिथं भेटल्यावर त्यांनी म्हणल्या तुम्ही काय करता, तर म्हणला शेती करतो म्हणता मग ते म्हणलं तुमच्या शेतीसाठी एक घ्या औषध आपले. तर औषधं घ्या म्हणल्यावर मग आम्ही म्हणलं सांगा तुम्ही. मग त्यांनी फोन नंबर दिला. हे केल्याच्या नंतर त्यांनी गावाला आलं, फोन केला. मग आम्हाला हे औषध पाठवून दिले मॅडमनी. बरं. मॅडमने औषध पाठवून दिल्यावर सरांची मग बोलायला लावलं आणि मग म्हणले तुम्ही आमचं औषध घेऊन तुम्ही चांगलं थोड्या ह्याच्यामध्ये उत्पन्न काढू शकता. बरं. मग जी ज्योती बागल मॅडमने तुम्हाला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले, हा. त्यानंतर इनामदार सरांनी तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि तुम्ही ते प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? हा, तुम्ही- समाधानी आहेत. शेतकऱ्यांना काही सांगू शकता कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे कांद्याला? सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला ह्या औषधापासून आला. आम्ही ह्याच्या इतर खर्च केला नाही. 10,000 रुपयापर्यंत आम्हाला खर्च आलाय बरं औषधांचा. ह्याच्या इतर आम्ही अजून केलेला नाही. बरं. बघा, पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि 1 एकरामध्ये मॅडमचं म्हणणं की 10,000 रुपयापर्यंत खर्च आमचा झालेला आहे. बाकीचं मार्केटमधलं कुठलंही त्यांनी काही आम्ही दुसरं वापरलेलं नाहीये. आणि कांद्याचा रिझल्ट जर बघायला गेलं आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर दावा, हे बघा कशा पद्धतीने कांद्याचा रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता ही पांढऱ्या मुळांची वाढ बघा कशा पद्धतीने झालेली आहे. त्याचबरोबर कांद्याचा कलर असेल किंवा साईज असेल हे पण तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही इथं आल्यानंतर मॅडम बरोबर चर्चा केल्यानंतर मॅडमचं हे म्हणणं होतं की बऱ्याच साऱ्या लोकांनी ह्यांच्याजवळ जे कांदे केलेले होते, जे कांद्याचं पीक घेतलेलं होतं, त्या लोकांचे कांदे अक्षरशः वातावरण खराब झालं असल्यामुळं, अवकाळी पाऊस झाला, मध्येच धुई पडतं, ह्याच्यामुळं लोकांचे प्लॉट गेलेले आहेत. पण मॅडमचा कांदा चांगल्या पद्धतीने आलेला आहे. तर मॅडम हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत. तर तुम्हाला पण हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा आणि आपला खर्च करून उत्पन्न वाढवा. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांना. आपण आलेलो आहे तागडगाव या ठिकाणी, शिरूर कासार तालुका, जिल्हा बीड. आत्ताच आपण डोंगरे फॅमिलीचा एक व्हिडिओ घेतला ज्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून कांदा केला. तर त्यांचेच मित्र, त्यांच्या शेजारी बांधाला जवळ असणारा कांदा आहे सानप यांचा, आणि यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले नव्हते. डोंगरे फॅमिलीची आधी त्यांच्या कांद्याची लागण जवळपास 8 ते 15 दिवस आधी लागण केलेला कांदा असून त्याला मार्केटमधून इतर वेगवेगळ्या फवारण्या, इतर खतं त्यांनी वापरलेले आहेत. आता आपण डोंगरे फॅमिलीचा रिझल्ट बघितला तर आपण सानप यांचा पण कांदा कशा पद्धतीने आलेला ते बघू, ज्याला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले नाहीत. तर तुम्ही बघू शकता, बघा ह्या ठिकाणी हा कांदा आहे. तर तुम्ही हे कांद्याची साईज बघू शकता. अगदी 8 दिवस 15 दिवस आधी का वापरलेला कांदा आहे. अगदी मोठ्यात मोठी साईज म्हणलं तरी ही साईज बनलेली आहे, ह्याच्यापेक्षा मोठी साईज नाही. तुम्ही आत्ता अगदी डोंगरेंचा कांदा बघितला आहे, तो कांदा ज्याला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले होते, आणि हा त्यांच्या शेजारचा कांदा त्यांच्या आधी पेरलेला, पण ज्याला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले नाहीत. मार्केटमध्ये भरपूर सारे रासायनिक प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा फरक आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांना एकच सांगणं आहे की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा, आपले उत्पन्न वाढवा आणि खर्च कमी करा. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो.